सोलर प्रकल्पासाठी वृक्षतोडीच्या निषेधार्थ बलगवडे गावच्या मतदानावर बहिष्कार। तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी एकही मतदान झालेलं नाही। प्रस्तावित सोलर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीच्या निषेधार्थ गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। बलगवडे गावात सोलर प्रकल्पाच्या उभारणीसाठी ग्रामस्थांचा विरोध डावलून सुमारे 10 ते 15 हजार झाडांची तोड करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच ग्रामपंचायतीकडून वृक्षारोपणासाठी खर्च करण्यात आलेला सुमारे 10 लाख रुपये वाया गेल्याचा आरोपही करण्यात येत आहे। या सर्व प्रकारच्या निषेधार्थ आज झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बलगवडे गावातील नागरिकांनी एकत्रितपणे बहिष्कार टाकल्याचं सांगण्यात आलं। मी श्रीकांत शामराव मोहिते, माझी डेप्युटी बलगवडे। आता जे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार घातला, याचं कारण म्हणजे जे आता जे आमच्या इथं सोलर प्लॅन्ट जो काम चालू आहे ते 12,000 वृक्ष तोड झाडाची करून 555 हा खोटा पंचनामा दाखवून वन विभागाकडून 12,000 झाडाची तोड केल्यामुळे आमचं गाव सगळं त्या विरोधात आहे। आमचा सोलर पंपाला किंवा सोलर प्रोजेक्टला आमचा काय विरोध नाही, फक्त याने आम्हाला काय सांगितलं होतं 180 मध्ये 181 मध्ये मोकळ्या जागा आम्हाला ट्रान्सफर करून द्यायचं ठरलं होतं। 180 मध्ये झाडे कमी आहेत, तिथं आमचा तुमचा हा प्रोजेक्ट तुम्ही राबवा असं आम्हाला उपोषण आम्ही गावकऱ्यांनी करत असताना सांगितलं होतं। आम्हाला प्रशासनानं आमच्या इथले सर्व पदाधिकारी आणि सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिले, त्यातलं कुठलंही आश्वासन पाळलं नाही। क्षेत्र 21 एकर घेतलं असताना खोटं डिझाईन करून 27 एकराचं डिझाईन आहे, 21 एकर दावले। 21 एकरातली 12,000 झाडं तोडले आणि जबरदस्तीने दुसऱ्या 10 एकरातली आणि झाडं त्यांनी तोडले ती। तर ज्यांनी या झाड तोडीला वृक्ष आणीला जो जिम्मेदार आहे त्यांची SIT मार्फत चौकशी लावा, चौकशी करून जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। आणि जो आमच्याविषयी जे गैरसमज प्रशासनानं शासनापर्यंत पोहोचवला आहे की बलगवडे गावचा सोलर प्रोजेक्टला विरोध आहे, तर आमचा सोलरला प्रोजेक्टला विरोध नसून असणाऱ्या झाडाच्या वृक्ष तोडीला आमचा विरोध आहे। जे मोकळी जागा आहे तिथं तुम्ही तुमचा प्रोजेक्ट राबवायला आमचं गाव आता काय परिस्थिती आहे? झाडं तोडले त्यांनी जबरदस्तीने पोलीस यंत्रणा आणून जे आता काही ती चालू आहे ती सगळं अनलिगली चालू आहे, त्याची सर्व चौकशी करून